मी पहिल्यापासून त्याच गोष्टीचा विरोध करतोय की आता ज्यावेळेस आम्ही पहिल्या वेळेस मॅडम सुनीता मॅडमकडे अर्ज केला होता ही बरखास्त करण्यासाठी, तर त्यांनी काय सांगितलं की नव्याने फॉर्म भरून घ्या. तुम्ही फॉर्म पण बघू शकताय, ते फॉर्म पहिलेचे आहेत. शाळेने जे काही इलेक्शन घ्यायचंय त्याच्या कुठल्याही रूल्सचं पालन केलेलं नाहीये. तुम्ही काल संध्याकाळी सांगताय आम्हाला की उद्या तुमचं इलेक्शन आहे, लकी ड्रॉ आहे. नियमाने 8-10 दिवसाचा टाइम द्यायला पाहिजे सर फॉर्म भरायला किंवा कुठली प्रोसिजर करताना. असं कुठेही झालेलं नाहीये. फॉर्म 11 पर्यंत काय घेतले तुम्हाला एक आठवडा शिक्षक संघ काय लिहिलंय पालक शिक्षक चिठ्ठी करतात एक आठवडा अगोदर अशी नोटीस पालक शिक्षक संघटनेला नोटीस प्रसिद्ध केली. मग कालपर्यंत फॉर्म भरले गेले सर. एक आठवड्यापूर्वी नोटीस सर बांगर मॅडमने सूचना दिल्या, तक्रारी आल्या तुमच्या की आम्हाला फॉर्म भरायचे चालून. तुमच्या पालकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या, तर त्यामुळे त्यांना 10 तारखेपर्यंत ज्याची इच्छा असेल त्याचा फॉर्म घ्या असं सांगण्यात आलेलं आहे. 11 तारखेपर्यंत ती वाढवली. आज 12 तारीख, काल संध्याकाळपर्यंत फॉर्म भरले गेले. ऑनलाईन पद्धतीने पण फॉर्म आले काल. मला ते फॉर्म दाखवायचे. ऑनलाईन पद्धतीने ईमेल पण केला चालू. मी ईमेल केला, माझं नाव नाही सर. यांचं नाव वगैरे समाविष्ट करा. नाही बाकीच्या कुणी ईमेल केला सर्व ते ठीक आहे सर. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही आता जे सांगितलंय की लिंक पाठवली, बरोबर आहे, याच्या विषयी फॉर्म भरले आहे. तुम्ही की मला उपस्थित राहता येणार नाही, मला लिंक त्याच्या विषयी लिंक पाठवलेली नाही. जर तुम्हाला इलेक्शन घ्यायचं आहे आपली पुढे येतात. बरं, तुम्हाला शिक्षक पालक संघ स्थापन करायचं आहे का नाही महिन्यात व्हायला पाहिजे होतं आम्हाला निर्णय घेण्याचे अधिकार आहे. तुमचं नाव चेअरपर्सन साठी घेतलं नाही, मी आता समाविष्ट करायला आज याचं नाव घेतलं, बरोबर आहे, उद्या तुम्ही काही ऑब्जेक्शन घेतात. दुसऱ्याचं तिथे ईमेल आलाय का सर? याचा विषय नाही. असं की कधी फॉर्म भरलेला काय करणार सर? लिस्ट तरी लावायला पाहिजे ना. तुम्ही काल संध्याकाळी लिस्ट पाठवताय, 2 लिस्ट अपडेट करताय. नियमामध्ये राहून करायचं.